कोकणच्या किनारपट्टीला 225च्या पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांनी मोठी पसंती दर्शवली आहे। या गर्दीमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे। यंदाच्या पर्यटन हंगामामध्ये सुमारे 60 कोटींवर उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला आहे। एकीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे मात्र मनमाड, मारेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते। यंदा मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध असल्यानं रब्बीचा हंगाम जोरात राहणार आहे। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड लहरींमुळे निफाड तालुक्यासह गोळेगाव परिसरात थंडीचा जोर वाढला। किमान तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। पुढच्या काही दिवसांमध्ये गारठा कायम राहण्याची शक्यता आहे। वाढणाऱ्या थंडीचा फटका काही पिकांना बसण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। गुरुवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला। यावेळेला पोलीस बँडनं राष्ट्रगीत गाऊन मानवंदना दिली। गुरुवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गोंदिया शहरातील रेल्वे तळाच्या काठावरती 22 फुटांच्या मूर्तीचे तसंच शिवलिंगासमोर महाआरती करण्यात आली। मोठ्या संख्येनं भाविकांनी महाआरतीत सहभाग घेतला। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पाथरी येथे दुर्मिळ अशा घोणस जातीच्या सापाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली आणि त्यांना प्राचारण करण्यात आलं। या घोणस सापावरती उपचार केल्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। खरीप हंगामामध्ये कापूस उत्पादनात घट आल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शासनानं तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। यंदा खरीप हंगामामध्ये अवकाळी पाऊस आणि पूरस्थितीमुळे कपाशी तसंच सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे। मकर संक्रांतीच्या सणापूर्वी प्लास्टिक आणि नायलॉन मांजावर पूर्ण बंदी घालण्याकरता भंडारा नगर परिषदेनं कंबर कसली आहे। छापा टाकून प्रतिबंधित साहित्याचा साठा आणि विक्री करताना आढळलेल्या 5 दुकानदारांना 2,50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। महापालिका निवडणुकीमध्ये 14 जणांचं नामांकन विविध कारणांकरता अर्ज बाद करण्यात आले। 22 प्रभागातून 87 जणांकरता 958 नामांकन अर्ज दाखल झाले। शनिवारी अपक्ष उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाणार आहे। महाराष्ट्र शासनानं आणि शिक्षण संचालनालयानं शिक्षकांना भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिलेत। या निर्णयाचा निषेध करत हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या महेश ठाकरे यांनी केली। पिंपरी चिंचवडच्या तपकीर नगर या ठिकाणी फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाचे जवान परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत। आग कशामुळे लागली याचाही तपास सुरू आहे। साताऱ्यामध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय। यावेळेला शहरामध्ये ग्रिंथी दंडी, भव्य चित्ररथ, शोभायात्रा याचं आयोजन करण्यात आलं। 4 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 37 मूर्ती बदलण्यात येणार आहेत। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्याअंतर्गत मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। भंग पावलेल्या किंवा तडे गेलेल्या 37 मूर्ती ज्या आहेत त्या आता नव्यानं त्या ठिकाणी त्यांची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे। कोरेगाव भीमा इथं 208वा
शौर्य दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला। यावेळेला भीम अनुयायांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। भीमसागर विजयस्तंभ परिसरात जल्लोषात अभिवादन करण्यात आलं। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या दृश्यांमध्ये विजयस्तंभ परिसरातली गर्दी पाहायला मिळते। विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरी लिहून महाराष्ट्राची बदनामी केली असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलाय। विश्वास पाटील जेम्स लेनचे भाऊ आहेत का असा सवाल करत संभाजी ब्रिगेडनं साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिलाय। शिर्डी इस्लामपूरमधल्या हत्या प्रकरणामध्ये बंटी जहागीरदारचा मृत्यू झाला। यावेळेला जहागीरदारच्या अंत्यविधीकरता मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। हत्या प्रकरणातल्या 2 आरोपींना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं। जहागीरदारवरती गोळीबार झाला होता। सलग सुट्ट्या असल्यानं भंडारा जिल्ह्यातल्या रावणवाडी परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। उंट आणि घोडेस्वारी, विविध प्रकारचे झोपाळे, मनोरंजनाची साधनं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत। गोंदियातल्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात नवीन वर्षानिमित्तानं पर्यटकांची गर्दी झाली आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात शालेय विद्यार्थी देखील सहलीसाठी आले होते। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती येवल्यामध्ये पतंग उडवण्याकरता आसरी लागते। ही आसरी बनवणाऱ्या कारागिरांची लगबग सुरू आहे। बांबूच्या साहाय्यानं आसरी बनवण्यात येत असून कारागिरी विविध प्रकारच्या आसरी तयार करण्यात व्यस्त आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिकलठाणा या ठिकाणी जिवंत दिव्यांग महिलेला सरकारी कागदपत्रांमध्ये मयत दाखवल्याचा प्रकार घडलाय। महिलेची हक्काची जमीन लाटण्याकरता तिला मयत दाखवण्यात आलं होतं। करमाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे पीडित महिलेनं लेखी तक्रार केली आहे। नववर्षाच्या स्वागताला अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता लाखोंची गर्दी झाली। समर्थांच्या दर्शनासाठी तब्बल 3 ते 4 किलोमीटर लांबीची रांग लागली होती। यावेळेला प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून उत्तम नियोजन देखील करण्यात आलं। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातूनही अनेक भाविक अक्कलकोटमध्ये येऊन पोहोचले होते।